सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बुलढाण्यात मुस्लिम कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनांवर तात्काळ कारवाई करा। गेल्या काही दिवसात गोरक्षणाच्या नावाखाली विविध कथित गोरक्षक संघटनांकडून पशु व्यापाऱ्यांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या मुस्लिम कुरेशी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन 20 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी समाजाने बाजारातून जनावरांची खरेदी विक्री बंद केली आहे। या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। गोरक्षणाच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या संघटनांवर तात्काळ कारवाई करा। प्रशासनाने निपक्ष भूमिका घेऊन पशु व्यापाऱ्यांचे रक्षण करावे। गोवंश कायद्याचा गैरवापर थांबवावा अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी साहिल खान, उपसंपादक, बुलढाणा जिल्हा। प्रेस कॉन्फरन्सचा कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचा। आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता। हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या अशी आहे की आमच्या जे गाड्या आहेत जनावरांच्या, त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात, ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात। हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लीगल हे जे आहे आमचा व्यवसाय लीगल आहे, काही इल्लीगल नाही आहे। आमच्याकडे पावत्या असतात, ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाडून टाकतात आणि पोलीसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात। आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करतो। गौ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्माचा आदर करतो। गायवर बंदी असलीच पाहिजे, पण जे जनावर वयस्कर असतात, जे निकामी असतात, ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी, आमची अशी सरकारला विनंती आहे। पुढची काय भूमिका असणार? जर सरकारने आमची मागण्या पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। जो बहिष्कार टाकला बाजारावर, आतापर्यंत किती लढा थांबले? हे तो कोट्या अब्जू म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे। याच्यात जे पालतू जनावर आहेत ते पण बंद आहेत। पूर्ण व्यापारी शेतकरी आज हवालदिल झालेला, त्यांचे काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले आम्ही ना। एक म्हशी त्याची मेली, ते 1.25 लाखाची होती। एक बैल मेला एक शेतकऱ्यांचा, तो बैल 75,000चा होता। अशा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे। खरेदी विक्री जी आहे जनावरांची ती सुरू करण्यात, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही सुरू करू।